डायरेक्ट इंग्रजी. तुम्हाला इंग्रजीचं ते चालतं, तुम्हाला इंग्रजीचं हे चालतं आणि तुम्हाला इंग्रजीचं ते पण चालतं. बस ठरलं मग आता आजपासून शहराची स्वच्छता राखायची. ओला कचरा सुका कचरा आपण आपल्या घरातच वेगवेगळा करायचा. झिरो वेस्ट ही संकल्पना राबवायची आणि त्या प्लास्टिकच्या भस्मासुराला कायमचे संपवून टाकायचे. आपला परिसर, आपला शहर स्वच्छ करायचा. पर्यावरणाचे रक्षक बनवूया, आपला शहर स्वच्छ करूया. अंधेरा चीर के सूरज निकला, एक नया नया सा सवेरा. मन के दर्पण में स्वच्छ दिखे धड़क धड़क कर हर दिल बोले मेरा बदले देश ये चाहत थी. धड़कन धड़कन की ताल मिली तो बदली पुरानी आदत थी. तेरी धड़कन मेरी धड़कन, हर धड़कन है स्वच्छ भारत की, हर धड़कन है स्वच्छ भारत की. हमने जब से संकल्प लिया, हर कदम कठोर जतन किया, स्वच्छता का सच्चा अर्थ समझे, साकार मुश्किल सपन किया. तेरी धड़कन मेरी धड़कन, हर धड़कन है स्वच्छ भारत की, हर धड़कन है स्वच्छ भारत की. स्वच्छता फैलाई हर गली हर जगह लगी सुंदर. गंदगी न हो शहर के अंदर, होने न दे गंदगी. जिंदगी में रखिए गंदगी की गंदगी दिखेगी जहाँ प्रिय तुझको उठाएगा तू कदम और करेगा साफ रखेगा सुंदर इस स्वस्थ देश को, इस प्यारे देश को. मैं डगर बुहारूं पलकों से मेरे द्वार पधारा स्वप्न में. मेन पर्पज ऑफ स्वच्छ सर्वेक्षण ह्याचा आन्सर ज्याला येतो तर प्लीज हात वर करावा. झूम करावं का. स्वच्छ सर्वेक्षणचा मेन पर्पज काय आहे ह्याचं उत्तर कोणाला येतंय का? येस प्लीज स्टँड अप. सड़क कॉलोनी हमें इसी नजर पर बनना. स्वच्छ भारत मिशनसाठी मी एकनिष्ठ राहील. माझं घर, परिसर व शहर स्वच्छ ठेवण्यासाठी मी प्रयत्न करेन. जोश लिए हमें बढ़ना दे. पालघर माझी वसुंधरा अभियान 5.0 स्वच्छ आणि हरित पालघर निर्माण करणं ही आपल्या समस्त पालघर नगरवासियांची नागरिकांची जबाबदारी आहे. आणि त्यासाठी आपण सर्वांनी ओला व सुका कचरा वेगळा वेगळा करणं गरजेचं आहे. स्वच्छ आणि हरित पालघर ही आपल्या प्रत्येक नागरिकाची एक जबाबदारी आहे, हे आपलं कर्तव्य आहे. आणि यासाठी आपण कचऱ्याच्या पुनर्वापराला प्राधान्य दिलं पाहिजे. त्याचबरोबर सौर ऊर्जा किंवा अक्षय ऊर्जा स्त्रोतांचा वापर केला पाहिजे, विजेची बचत केली पाहिजे. ध्वनी प्रदूषण टाळायचंय, शांतता राखायची आहे आणि आपल्या पालघरवासियांचं आरोग्य जपायचंय. त्याचबरोबर पाण्याचा प्रश्न तो निर्माण होत आहे, त्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबवायचे आहेत, जेणेकरून आपल्या पुढच्या पिढीला आपल्याला
पाणी त्यांच्यासाठी जोपासून ठेवता येईल. चला पालघरच्या पर्यावरणासाठी एक पाऊल पुढे टाकूया. अब ठान के मुट्ठी कसने की बारी है. स्वच्छता की ज्योत जागी रे, स्वच्छता की ज्योत जागी रे. दम दमक दम दम दमकेगा इंडिया, चम चमक चम चम चमकेगा इंडिया. अब उठो देश के भाग जगाने हैं हमको, निर्मल निर्मल कुछ गीत रचाने हैं हमको. अब उठो देश के भाग जगाने हैं हमको. निर्मल निर्मल कुछ गीत रचाने हैं हमको. बनकर धारा बहना है हमको डगर डगर. बस्ती बस्ती गांव गली और हर एक नगर नगर. स्वच्छता की ज्योत जागी रे, जागी रे जागी रे, स्वच्छता की ज्योत जागी रे, जागी रे ज्योत जागी रे. जगमग जगमग सी ज्योत जागी रे. स्वच्छता की ज्योत जागी रे, दम दम दमकेगा इंडिया. माझी वसुंधरा अभियान 5.0 स्वच्छ हवा, शुद्ध हवा आणि हिरवेगार पर्यावरण आपल्याच हातात आहे. माझी समस्त पालघरवासियांना विनंती आहे की आपण आपलं शहर स्वच्छ सुंदर करण्यासाठी प्रयत्नशील राहूयात. आपल्या शहरामध्ये राहत आहोत तरी समस्त पालघरवासियांना विनंती आहे की आपण या उपक्रमामध्ये सहभागी व्हावे. स्वच्छ हवा, शुद्ध पाणी आणि हिरवेगार पर्यावरण हे आपल्या सर्वांच्याच हातात आहे. त्यासाठी आपण सुजाण नागरिक म्हणून आपल्या शहराला स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी आपण सगळ्यांनी चला प्रयत्न करूयात. चम चमक चम चम चमकेगा इंडिया. जिद पे आ जाए देश मेरा, फिर देखना तुम कोना कोना जगमग जगमग होना ही है. जिद पे आ जाए देश मेरा, देश मेरा, देश मेरा, फिर देखना तुम कोना कोना जगमग जगमग होना ही है. अब ठान के मुट्ठी कसने की बारी है. हर दिशा दिशा का मुखड़ा छप से धोना है. स्वच्छता की ज्योत जागी रे. दूर करू, मनात निर्धार करू, गावाचा विकास करू, करू स्वच्छता ही सारी. लय भारी लय भारी लय भारी, लय भारी लय भारी लय भारी, घेऊ स्वच्छता भरारी. लय भारी लय भारी लय भारी, लय भारी लय भारी लय भारी. गाव आपले रुबाबदार, काम करू जोरदार. गाव आपले रुबाबदार, काम करू जोरदार. स्वच्छतेची ही तलवार आपण ठेवू धारदार. लय भारी लय भारी लय भारी, लय भारी लय भारी लय भारी. स्वच्छता की ज्योत जागी रे, हम होंगे कामयाब एक दिन. ओ मन में है विश्वास, पूरा है विश्वास. हम होंगे कामयाब एक दिन. होगी स्वच्छता चारों ओर, होगी स्वच्छता चारों ओर, होगी स्वच्छता चारों ओर एक दिन. ओ मन में है विश्वास, पूरा है विश्वास. होगी स्वच्छता चारों ओर एक दिन. कचरा ना फैलाओ सावधान, ये है स्वच्छ भारत अभियान. होगा स्वच्छ हमारा देश एक दिन. ओ मन में है विश्वास, पूरा है विश्वास. और भी होगा स्वच्छ देश एक दिन. हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब एक दिन. ओ मन में है विश्वास, पूरा है विश्वास. और भी होगा स्वच्छ देश एक दिन. स्वच्छता की ज्योत जागी रे. स्वच्छता की ज्योत जागी रे, जागी रे ज्योत जागी. ओ स्वच्छता की बरखा आ गई रे.
सूरज को स्नान कराना है, धरती को भी नहलाना है। जो मन से निकले उमड़ घुमड़, उस नदी को आज बहाना है। स्वच्छता की जोत जागी रे, स्वच्छता की जोत जागी रे, स्वच्छता की जोत जागी रे, जागी रे जागी ओ स्वच्छता की जोत जागी रे, जागी रे जोत जागी रे, जगमग जगमग सी जोत जागी रे, स्वच्छता की जोत जागी रे, चमक दम दम दमकेगा इंडिया, चमक चम चम चमकेगा इंडिया। तारकॉलमध्ये नगर परिषदेमार्फत सर्व शहरवासियांना नागरिकांना विनंती करण्यात येते की प्ले स्टोअरवरती स्वच्छता ॲप अवेलेबल आहे. तो ॲप आपण सर्वांनी डाउनलोड करायचा आहे आणि त्याचा वापर करायचा आहे आपल्या शहराला अधिक सुंदर स्वच्छ करण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी. हा जो ॲप आहे तो प्ले स्टोअरवर अवेलेबल आहे. तर सर्वांना विनंती आहे की तो प्ले स्टोअरवरून आपण स्वच्छता ॲप डाउनलोड करायचा आणि त्याचा वापर सुरू करायचा आहे. धन्यवाद. स्वच्छ भारत स्वच्छ भारत स्वच्छ भारत हो, स्वच्छ भारत स्वच्छ भारत स्वच्छ भारत हो, स्वच्छ भारतची आलील रोग आजार डिसीज अच्छा कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी, कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी. त्या नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी, त्या नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी. अरे ऐका, आपल्या मुलाच निर्माण झालेले आहेत आणि आपल्याला आजारी करत आहेत. आपल्यामुळे 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 हो 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 आपल्यामुळे असं आम्ही नेमकी केलंय काय? स्वच्छता आली आली, कोणती गेली आणि चांगल्या चांगल्या स्वच्छ करूया गाव शहर, स्वच्छ भारतची. नगर परिषद पालघर स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 माझी वसुंधरा अभियान 5.2 या अंतर्गत चला टिकाऊ भविष्यासाठी आपण पहिला टप्पा जो आपल्या शहरामार्फत आपल्या नगर परिषदेमार्फत आपण राबवत आहोत तो म्हणजे 3R: रिसायकल, रियूज आणि रिड्यूस. रिसायकल म्हणजे पुनर्निर्मिती करा, कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करा. रियूज म्हणजे पुनर्वापर करा, जुन्या वस्तूंना नवा उपयोग द्या. आणि रिड्यूस म्हणजे कमी करा, अनावश्यक वस्तूंचा वापर टाळा. यामार्फत आपण आपल्या घरातील कचरा हा शक्यतो तितका कमी करू शकतो आणि एक स्वच्छ आणि सुंदर शहर निर्माण करू शकतो. स्वच्छ करूया गाव शहर, स्वच्छ भारत स्वच्छ भारत स्वच्छ भारत हो, स्वच्छ भारत स्वच्छ भारत. पालघर नगर परिषद पालघर स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 या अंतर्गत आम्ही आपण सर्वांना पालघरच्या नागरिकांना विनंती करतो की आपलं आरोग्य जपणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि त्यासाठीचं एक छोटंसं पाऊल म्हणजे आपण प्रत्येकाने योग्य वेळी हात धुणं गरजेचं आहे. आपण प्रत्येकाला आरोग्यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे देत आहोत. आपण प्रत्येक जण घरामध्ये जर एक मूल्य अवलंबलं तर नक्कीच आपण सगळेच निरोगी राहू. ते तत्व म्हणजे स्वच्छ हात निरोगी जीवन. हात धुण्याची योग्य वेळ जाणून घेतली तर आपल्या सगळ्यांना निरोगी आयुष्य लाभू शकतं. तर स्वच्छतागृह वापरल्यानंतर आपण हात धुतले पाहिजेत. खोकल्यानंतर, शिंकल्यानंतर किंवा नाक साफ केल्यानंतर आपण हात धुतले पाहिजेत. बाहेरून खेळून आल्यानंतर आपण हात धुतले पाहिजेत. त्याचबरोबर हात मळकट दिसत असताना आपण हात धुतले पाहिजेत. आपल्या घरातील पाळीव प्राण्यांना हात लावल्यानंतर किंवा त्यांच्या पिंजऱ्यांना हात लावल्यानंतर आपण हात धुतले पाहिजेत. त्याचबरोबर जेवणाच्या अगोदर आपण सगळ्यांनी हात धुतले पाहिजेत. एवढं जर आपण पाळलं तर नक्कीच आपलं आरोग्य चांगलं राहील. चला हात स्वच्छ ठेवूयात, आरोग्य निरोगी बनवूयात. संत महात्म्यांचे हे ज्ञान, आता स्वच्छ भारत अभियान. संत महात्म्यांचे हे ज्ञान, आता स्वच्छ भारत अभियान. स्वच्छ भारत स्वच्छ भारत स्वच्छ भारत हो. इथं जमलेल्या सर्व लाडक्या महिलांना
लहान छोट्या गोंडस मुलींना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मी प्रतिज्ञा घेत आहे की मी स्वच्छ भारत मिशनच्या प्रती एकनिष्ठ राहीन. माझा देश स्वच्छ ठेवणं हे मी माझं कर्तव्य मानेन. यासाठी मी सदैव तत्पर राहीन. कचरा कुठेही न टाकता कचऱ्याच्या कुंडीत टाकणं या गोष्टी मी सदैव पालन करेन. मी ओला कचरा सुका कचरा याचं योग्य विभाजन करेन. घातक कचऱ्याला कागदात गुंडाळून कचरा पेटीत टाकेन. भारत माता की. स्वच्छ भारत स्वच्छ भारत स्वच्छ भारत हो. स्वच्छतेने स्वास्थ्य समृद्धी जनमनात होऊ दे वृद्धी. स्वच्छतेने स्वास्थ्य समृद्धी जनमनात होऊ दे वृद्धी. स्वच्छ भारत स्वच्छ भारत स्वच्छ भारत हो. स्वच्छ भारत स्वच्छ भारत स्वच्छ भारत हो. पालघर नगर परिषद पालघर स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 या अंतर्गत माझी वसुंधरा अभियान 5.0 या माध्यमातून आज प्लास्टिकचा भस्मासूर सगळीकडे माजलेला आहे आणि आपल्या प्रत्येक नागरिकाची पालघर वासियाची ही जबाबदारी आहे की आपल्या निसर्गातील पर्यावरणातील आणि आपल्या शहरातील प्लास्टिक कमी करण्यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि या प्लास्टिकच्या भस्मासुराचा जर अंत करायचा असेल तर आपण प्रत्येकाने एक छोटे छोटे पाऊल टाकणं गरजेचं आहे. आज छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपण प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर करतोय. त्यामुळे नगर परिषदेच्या माध्यमातून आम्ही आपल्याला आवाहन करू इच्छितो की एकल वापर होणाऱ्या पिशव्या ज्या असतात त्यांच्यापेक्षा जर आपण कापडी पिशव्यांचा वापर केला तर नक्कीच आपण पर्यावरणातील थोडंसं प्लास्टिक कमी करू शकतो, जेणेकरून पर्यावरण अधिक संपन्न होईल. आणि त्यासाठी आजच चला पर्यावरणपूरक कापडी पिशव्यांची निवड करूयात आणि प्रदूषण टाळूयात. याचं एक पाऊल असं राहील की आपण प्रत्येकाने बाजारात भाजीपाला घेण्यासाठी जेव्हा जातो त्यावेळेस प्लास्टिकच्या पिशवीसाठी आग्रह धरतो, पण आपण प्रत्येक नागरिकांनी जर कापडी पिशवीचा वापर केला तर मात्र आपण आपल्या पद्धतीने थोड्याफार प्रमाणात का होईना आपण आपल्या या पर्यावरणातील प्लास्टिक कमी करू शकतो. त्यामुळे आमची समस्त पालघर नगरवासियांना ही विनंती आहे की आपण प्लास्टिकच्या वापरावरती निर्बंध केले पाहिजेत, कमीत कमी प्लास्टिकचा वापर केला पाहिजे आणि आपलं शहर अधिक स्वच्छ आणि सुंदर निर्माण केलं पाहिजे. स्वच्छ ठेवू आपला देश बनवू महान भारत देश. स्वच्छ ठेवू आपला देश बनवू महान भारत देश. कचरा काच, लाकूड, चामडं, प्लास्टिक, धातू, कापड, रबर, कागद इत्यादी. ओला कचरा, फळाची साल, उरलेली टिक 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 कसम ये खाए रे. टिक 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 प्लास्टिक टिक ना पाए रे. टिक 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 कसम ये खाए रे. टिक 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 प्लास्टिक टिक ना पाए रे. अगर सुन लो जो संभले ना हम तो बम ये फट जाएगा कि बहती सी है नदियां का ये पानी रुक जाएगा. अगर सुन लो जो संभले ना हम तो बम ये फट जाएगा. पालघर नगर परिषद पालघर स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 माझी वसुंधरा अभियान 5.0 या अंतर्गत आपण संपूर्ण शहरभर विविध उपक्रम राबवत आहोत आणि आपलं शहर अधिक स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी आपण सगळेच प्रयत्नशील आहोत. याचाच एक भाग म्हणजे झिरो कचरा, झिरो वेस्ट म्हणजे शून्य कचरा हे उपक्रम आपण राबवत आहोत. याचा शून्य कचरा स्वच्छ पर्यावरणाची गुरुकिल्ली. शून्य कचरा म्हणजे झिरो वेस्ट, कचरा कमी करणे
त्याचा पुनर्वापर करणे आणि निसर्गाचे रक्षण करणे. की आपल्या घरात जो निर्माण होणारा कचरा आहे या कचऱ्याचा पुनर्वापर करायचा आहे आणि जेणेकरून तो कचरा आपल्याला कशा उपयोगात आणता येईल आणि पूर्णपणे संपुष्टात आणता येईल यासाठी प्रयत्न करायचे असते. आणि हे प्रयत्न करणं आपल्या प्रत्येक नागरिकाचं माझ्या मते एक कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य जर आपण केलं तर नक्कीच आपण स्वच्छ सुंदर पालघर शहर निर्माण करू शकतो. म्हणून झिरो वेस्ट ही संकल्पना चला आपण समजून घेऊयात आणि आपलं शहर स्वच्छ आणि सुंदर निर्माण करूया. कि बहती सी नदिया का ये पानी रुक जाएगा, कि कर दो रहम हाँ धरती का ये दम भी घुट जाएगा, कि कुदरत की हाँ नस नस में जहर ये बस जाएगा. प्लास्टिक के हम सब मोहताज हैं, कैसा ये समाज है. कल ना हो हाथों में आज है, मौका ये अपना गवाए रे. टिक 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 टिक. पूज्य बापू ने अपने जीवन में आजादी से भी ज्यादा महत्व स्वच्छता को दिया और आने वाले 150वीं पे पहुंचाया जाता है, जहां सुरक्षा उपायों का पालन करते हुए उसे खाली किया जाता है. मानव मल यानी कि स्लज को खाली करते समय भी सफाई मित्रों को दस्ताने, बूट, मास्क, कैप को पहना हुआ होना चाहिए. तो प्रसंस्करण केंद्रों में कार्य नहीं करना चाहिए. इस बात का खास ख्याल प्रसंस्करण केंद्रों के प्रभारी को भी रखना चाहिए. हमारे सफाई मित्रों का सबसे पहले मैं पूरा ध्यान रखता हूँ किट पे है या नहीं है. किसी ने गलत नहीं बना तो उसको गलत बनाता हूँ. पहली बात तो ये है कि बिना किट के किसी को मैं काम नहीं करने देता हूँ, मैं खुद करता हूँ. हम चले